अक्षय वाटे रात्रभर कुठेतरी शूटिंग करत होता. तो तसाच गाडीने आला आणि त्याला जो स्पॉट सांगितलेला पुण्याचा तिथे जाऊन तो उभा मला. तर ते दोघं तिथे उभे असायचे. त्यांच्यासमोर जाऊन नाचायचो आम्ही तिघे पण, मी आणि विजय. आपला शॉट आ गया, आपला शॉट आ गया. ते एवढे हसायचे की ते नालायक लोक आहेत. बोला नाही, डबिंग में मेरे फ्रेम में जो भी लोग होते हैं, डबिंग करशील पण चेहऱ्यावर असं झालेलं दिसणार ना एक्सप्रेशन. आज मी सांगेन ना, प्रशांत दामले, विजय आणि भरत जाधव हे जे काही करतात ना ते लक्षाला फॉलो करतात. त्यामुळे महेशच्या बद्दल काय बोलूया, त्याचा ब्रेन आहे ना तो म्युझियममध्ये ठेवायला पाहिजे. हॅलो फ्रेंड्स, मी सोनम. सोमो स्टॉपच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी. सोमो स्टॉपच्या या प्लॅटफॉर्मवर आपण गेले काही भाग अनेक क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटलो. आजही असेच मनोरंजन क्षेत्रातले मान्यवर तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. गेली कित्येक दशकं हिंदी सिनेमा, मालिका, नाटक, वेब सिरीज आणि जाहिराती या सगळ्यांमध्ये आपल्याला हा मराठमोळा चेहरा हमखास दिसतो. गेली कित्येक वर्षांची यांची यशस्वी कारकीर्द आजतागायत सुरू आहे. 1985 साली मराठी सिनेमांमधून यांनी आपल्या सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं. तसंच 88 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या तेजाब या सिनेमामधून त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये पाऊल ठेवलं. आणि आज जवळपास 35 वर्ष यांची ही कारकीर्द अशीच सुरू आहे. अनेक वर्षांची ही कारकीर्द सोबतच अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांसोबत असलेले यांचे ऋणानुबंध ही सगळीच यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी ओळख निर्माण करून देतात. स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते जयवंत वाडकर सर. नमस्कार. नमस्कार सर, खूप मनापासून स्वागत आजच्या सोमोत्सवच्या या एपिसोडमध्ये. कसे आहात तुम्ही? एकदम मस्त. नक्कीच. माझी ना पहिल्यांदा अशी पंचायत झाली आहे की एखादे गेस्ट माझ्या समोर आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे स्टफ आहेत की सुरुवात कुठून करून येईन की मला हे कळत नाही आहे. कारण तुम्ही सुरुवातीची काही वर्ष बँकिंगला दिली, त्यानंतरची काही वर्ष तुम्ही क्रिकेटला दिली, त्यानंतरची काही वर्ष तुम्ही अभिनयामध्ये अजूनही आहात आणि ज्याला पुढे सुद्धा असणार आहात. आणि या व्यतिरिक्त ही कुकिंग आणि या सगळ्या गोष्टींचे तुमचे जे स्टफ आहेत ते आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही पाहतो. तर तुम्ही सांगा सर, आज आपण कोणत्या स्टफपासून सुरुवात करूया? नाही काय, माझं ॲक्च्युली मी क्रिकेटर होतो आणि मी क्रिकेट खूप छान खेळायचो. म्हणजे मी अंडर-14 टेरसी खेळायचो. विनू मंकड माझे कोच होते आणि सुनील गावस्करांना मी नेटवर बॉलिंग टाकायला जायचो. मला घेऊन जायचे छोटा असलो तरी, कारण का मी त्यावेळी खूप छान स्पिन बॉलिंग करायचो. तर अशी ती माझी सुरुवात आहे. आणि मग तिकडनं इंटर कॉलेजला आलो. मग इंटर कॉलेजला क्रिकेट खेळलं आणि मग दिलीप वेंगसकर, रवी शास्त्री, पोद्दार कॉलेजच्या अगेन्स्ट ते माझ्या अगेन्स्ट खेळलेत. माझा कॅप्टन होता भैरव जिराणी आणि मी कॉलेज रिप्रेझेंट केलं. कॉलेज रिप्रेझेंट करून मी बँकेत आलो. किंवा मी कॉलेजला आल्यानंतर आपण एक उत्साही पोरगा असतो, त्याला काय सगळ्या ह्याच्यात पार्टिसिपेट करत असतो. तो इंटर कॉलेजिएट वगैरे खेळलो आणि खेळता खेळता एक वादळ माझ्या आयुष्यात आलं. त्याचं नाव सतीश पोळेकर. आणि ते वादळ आल्यानंतर काय, म्हणजे एक उत्साही मुलगा असतो त्यामुळे मीच क्रिकेट पण खेळायचो, डान्स कॉम्पिटिशन पण करायचो. त्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये ना इंटर लँग्वेज कॉम्पिटिशन व्हायची 1 act प्लेची. म्हणजे गुजराती, इंग्लिश, मराठी आणि हिंदी असे 4 भाषिक लोक कॉम्पिटिशन करायचे. आणि ती एवढी फाईट असायची, बापरे बाप. आपल्याच एकाच कॉलेजमध्ये असलेली लोक एक वेगवेगळी आणि वेगवेगळी प्रॅक्टिस चालायची. तिथून ती सुरुवात झाली. आणि मग पुळेकर नावाचं वादळ आलं आणि मग काय, मग हळूहळू माझं क्रिकेट बाजूला गेलं आणि मी नाटकात आलो. आणि विशेषतः सांगायचं म्हणजे काय माहिती आहे ना, की पुळेकर आल्यामुळे आणि माझ्याबरोबर प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर, प्रशांत दामले, हर्ष शिवशरण, मिलिंद वैद्य, अजित वळलीकर हे सगळे आविष्कारमधून कामं करायची पॉईंट ब्लँकमधून. त्यांनी पुळेकरला तिकडनं आणलं आविष्कारमधून आमची एकांकिका डिरेक्ट करायला. आणि मग एवढे, आणि या 5 लोकांमुळे आय एम अ नॉन ॲक्टर ॲक्च्युली. मला काय ॲक्टिंगचं, आता विजय पाटकर, प्रदीप पटवर्धन यांना उपजतच होतं, कळलं. प्रशांत दामले त्याचा आवाज, त्यावेळी तो रुबेनकडे सिंगिंग करायला जायचं शिकायला, हे त्यांच्याकडे तो हर्ष शिवशरण उपजतच होतं,
कळलं, पण माझ्याकडे पण नव्हतं. तुम्हाला कधी असं वाटलं की आपण ऍक्टिंग मध्ये सुद्धा हे नाही, आपलं मी करिअर असू शकतं? नाही मी आज आज त्यानंतर मी हे करायला लागलो इंटर कॉलेजिएट. आणि इंटर कॉलेज केल्यानंतर पुळेकर आणि त्यावेळी म्हणजे विनय आपटे, कुमार सोनी किंवा अरुण नलावडे, भालचंद्र झा, विनायक पडवळ, प्रकाश बुद्धिसागर, त्यानंतर अजून दिग्गज म्हणजे जवळजवळ 10 एक लोक एवढे डिरेक्टर असायचे. त्यात सतीश पुळेकर. पण सतीश पुळेकरने येऊन सगळं चेंज केलं. स्लॅपस्टिक कॉमेडी त्यांनी हे केली, इंट्रोड्यूस केली. आणि त्यात आम्ही असे 5 अतरंग लोक त्याला भेटलो. आणि या 5 लोकांमुळे मला माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे पुळेकर आमचे गुरु सगळ्यांचे, आणि ही 5 लोक यांच्यामुळे मी ॲक्टर होत गेलो हळूहळू. म्हणजे मी तिकडे कॉलेजमध्ये प्रोड्युसर मीच, सँक्शन पण मीच करायचो पैसे प्रिन्सिपलकडे जाऊन. आमच्याकडे कोणाकडे पैसे नव्हते, जेवण पण मीच आणायचो, माझ्या घरून डबे घेऊन यायचो मी जेवणाचे. असे आम्ही खरंच आम्ही खूप मेहनत घेतली आहे सगळ्याला. आणि मग असं आम्ही ॲक्टर झालो. तिथून ही 5 जणांची फळी आणि तयार मग झाली. त्यानंतर आम्ही इंटर कॉलेज केलं. मग ज्यावेळी मी नाट्यदर्पण आम्ही ऊनपाऊस नावाची एकांकिका केली होती, ज्याला ते सब्जेक्ट द्यायचे, तर त्यावेळी जो सेट दिला होता डिझाईन, त्या सेटवर आम्हाला एकांकिका करायची होती आणि ती आम्ही केली होती. त्यात जयंत सावरकर, मंगला संजगिरी सिनियर मोस्ट त्यावेळेचे ते दोघंजण, आणि मी विजय पाटकर आणि आमचे आणखीन 2 लोक होतं, महेंद्र आणि एक जण, असे आम्ही ती एकांकिका केली होती. हर्ष शिवशरणनी डिरेक्ट केली होती ती. आणि ती त्यावेळी ती पहिली आली. पहिली आल्यानंतर जयंत सावरकर मला साहित्य संघात घेऊन आले. साहित्य संघात घेऊन आले. मला वाटतं बेबंदशाहीमध्ये तुला गणोजी शिर्के करायचं आहे विलन. मी गेलो आणि मामा पेंडसे म्हणजे पहिले डिरेक्टर आयुष्यातले कमर्शियल नाटक. आणि साहित्य संघ त्यावेळी खूप म्हणजे आजही मोठंच नाव आहे, पण त्यावेळी खूप मोठं नाव, दिग्गज लोक सगळी त्यामध्ये. म्हणजे मामा पेंडसे, मंदा देसाई, जयंत सावरकर, नंतर खैरे, त्यानंतर विलास गुर्जर, भारत तांडेल, रणजित, अशी दिग्गज लोक त्यावेळची. आणि मी त्यामध्ये एकदम नवीन. आणि मला तो बाजी का फारसा माहिती नव्हता, ऐतिहासिक कसं बोलायचं काय. म्हणजे ऑफकोर्स त्यांनी माझी रिहर्सल्स घेतली आणि मी केलं. पण तिथून माझी सुरुवात झाली. मला जयंत सावरकरांनी आणलं कमर्शियल नाटकात आणि मग तिथून सुरुवात झाली. मग मी लगेच विश्राम बेडेकरांचं नाटक केलं होतं, जे टिळक आणि आगरकर, ते खूप गाजलं. त्यामध्ये भक्तिताई, प्रमोद पवार, त्यानंतर श्याम पोंक्षे, त्यानंतर अतुल परचुरे 9वीत होता त्यावेळी तो. आणि आम्ही सगळेजण ते नाटक केलं. त्यामध्ये माझं एकच पहिल्या अंकामध्ये काम होतं, दॅट इज 10-12 मिनिटाचा वेडा शिवाजी असतो, ज्याच्यामुळे त्यांना जेल होते आगरकरांना, आणि असं ते कॅरेक्टर होतं. तिथून माझी सुरुवात. आणि विश्राम बेडेकर खूप मोठं नाव त्यावेळेचं, म्हणजे राज कपूरचे सगळे स्क्रीन प्ले लिहिणारे आणि मोठे रायटर, हे तर खूप कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्यांनी. तर ते अशी लोक भेटली. आणि तिथून मग पुरुषोत्तम दारव्हेकर, त्यानंतर दिलीप कोल्हटकर, त्यानंतर पुरुषोत्तम बेर्डे, अशी सगळी लोक भेटत गेली. आणि मग घडत गेलो. मला माझ्या आयुष्यामध्ये सगळेच डिरेक्टर मला छान मिळाले. 1985 दामू केंकरेंनी आम्हाला, मी नाटक करत होतो कार्टी प्रेमात पडली, त्यावेळी त्यांनी ते वर्षा उसगावकरचं पहिलं नाटक, ती तिकडनं आली त्यावेळी गोव्यावरून, तिचं पहिलं नाटक ते आमच्याबरोबर. आणि पहिली फिल्म जी दामू केंकरेंनी केली होती, त्यामध्ये आमची पहिली फिल्म तुझ्या वाचून करमेना. आणि त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत होते, अशोक सराफ होता, अलका कुबल होते. पण मी विजय पाटकर, राजन तामाणे आणि अजित सातबाई दाम्पत्य, चेतन दळवी, आमच्या सगळ्यांची डेब्यू फिल्म होती ती पहिली, तुझ्या वाचून करा. तिथून आमचा प्रवास सुरू झाला. लवंदे कॅमेरामॅन होते आणि त्यांचा असिस्टंट समीर आठले, आज अलका कुबलचा नवरा आणि डिरेक्टर आहे. तर ती सुरुवात झाली. आणि मग त्यांना माहिती होतं की या 2 मुलांमध्ये काहीतरी आहे. तर ते नेहमी आम्हाला सांग, तिथे ना बस, तर मागे उभं राहायचं, कॅमेऱ्याच्या मागे उभं राहून बघायचं, म्हणजे तुम्हाला बरोबर कळेल. असं ते तिथून झालं. आणि नंतर लगेच आम्हाला 88ला 87ला आम्हाला ज्यावेळी यांचंद्रांनी बोलवलेलं, आम्हाला ॲक्च्युली प्रतिघातसाठी बोलवलेलं 86 साली 85 साली. पण आम्ही त्यावेळी, आपल्याला माहिती आहे नाटकावर आपण प्रेम करतो, नाटक म्हणजे जीव की प्राण ना. त्यावेळी आमचा मुंबई दौरा होता. त्यावेळी आम्ही बोललो नाही आम्ही नाही येणार म्हटलं.
आणि मग म्हणजे एक हिंदीचा प्रोजेक्ट चालून येत होता बट नाटक प्रेमींनी पहिले प्रायोरिटी नाटकांना देऊन नाटकवर प्रेम होतं त्यामुळे मी ते केलं नाही. पण 88ला आम्ही म्हटलं येस आणि ते आमचं जुळलं आणि मग आम्ही म्हणजे अनिल कपूरनी 88 दिवस शूटिंग केलं आहे. अनिल आणि माधुरीनी आम्ही सगळ्यांनी 80 दिवस शूटिंग केलं आहे आणि 80 दिवसाचं मी किस्से सांगत बसलो ना तर वेळच कमी पडेल. एवढी धमाल, एवढे अत्रंग लोक भेटली तिकडे. जॉनी लिव्हर आम्हाला एक भेटला, आमचा मित्र, आजही तो माझा एकदम खास मित्र आहे आणि जॉनीसारखा माणूस आमच्या आयुष्यात आला ती एक मोठी गोष्ट आहे. पण थोडंफार तरी मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल सर. एकतर हिंदीमधला पहिला सिनेमा जो एवढा हिट होतो त्या काळामध्ये की आजही त्याचं क्रेज कमी झालेलं नाही आहे, त्या सिनेमाचं ना त्या सिनेमांमधल्या गाण्यांचं ते सगळं. तर ती तेजाबची ते दिवस ते सगळं पहिलं माधुरीसोबतचं फेस ऑफ किंवा ही तुमची पहिली भेट हे सगळं 88 दिवस नाही म्हणा पण ॲटलिस्ट 4-5 दिवस काहीतरी असे अनोखे किस्से असतील जे तुम्हाला आजही आठवतात. आम्हाला त्यांनी बोलवलेलं त्यावेळी आम्ही महबूब स्टुडिओमध्ये बोलवलेलं आम्ही आमचा प्रयोग संपला. मला वाटतं दिनानाथला आमचा प्रयोग होता. तो प्रयोग आमच्याकडे बाईक होते दोघांकडे. आम्ही दोघं बाईक करून तिकडे गेलो. महबूब स्टुडिओला गाडी पार्क केली तर वर त्यावेळी मिक्सिंग चालू होतं 1, 2, 3 गाण्याचं. ते मिक्सिंग चालू होतं आणि आम्ही गेलो. आम्ही आता एवढ्या मोठ्या स्टुडिओमध्ये 100पेक्षा जास्त म्युझिशियनना पॅरेलाल जे आज आहेत ते पॅरेलाल गाईड करतायत, त्यांना सांगतायत चंद्राजी आणि 1-2 मुली आणि एक बाई बसलेली इथे आज इथे कोचावर. आम्ही आपलं गेलो आणि असे दोघं उभे राहिलो आणि एन चंद्रा त्यामध्ये गाण्यामध्ये आणि ते दोघंही पॅरेलाल. मग बघितलं त्यावेळी पॅरेलाल म्हणून ग्रेट. पॅरेलाल आजही माझं बोलणं चालतं पॅरेलालशी. तर पॅरेलाल त्यावेळी 100 लोकांमधून म्हणजे आता एक्स नाव असेल की बाबा मोरे अरे तेरा चाटी म्हणजे ढोलक की चाटी एक कमी पडली आहे. म्हणजे एवढ्या 100 लोकांमधून माणसाने त्याचं बरोबर नाव घेऊन त्याला सांगणं म्हणजे काय कान असेल त्यांचा आणि काय ग्रेट माणूस आहे. आजही आपण बघतो इंडियन आयडल वगैरेमध्ये. तर असा पॅरेलाल आणि चंद्राजी म्हणजे चंद्राजीने असं बघितलं असं बघितलं वाडकर पाटकर तुम्हाला परवा यायचं आहे ते त्यावेळी काय मोबाईल काही नव्हते लँडफोन आणि मग आमच्याकडे लँडफोन पण नव्हता, दोघांकडेही लँडफोन नव्हता. तर ते बोलले की असं आपल्याला बेलाट पिअरला इराणी आहे, तुम्ही मला कळलं तुम्ही बँक ऑफ इंडियामध्ये आहात ना तिकडे. हो म्हटलं तर तिकडे यायचं आहे तुम्हाला सकाळी बरोबर 7-8 साडेसातपर्यंत पोहोचा तुम्ही. म्हटलं ओके. गेलो आम्ही 7:30ला. बघितलं तर आम्ही आणि पाटकराचं बैल पाट्या ती माधुरी दीक्षित होती. तिथे 2 मुली बसलेल्या साध्या आणि त्यांची आई होती ती. तर ती बोला अरे ही माधुरी दीक्षित म्हणजे ती हिरोईन आपली. असं करून तिथून आमची माधुरीशी ओळख झाली. त्यानंतर आम्ही खोटं वाटेल तुला की जे तेजाबला आम्ही काही ते सीन्स वगैरे वर व्हायचे ना ते जॉनी वगैरे आम्ही रिॲक्ट करायचो. मग हे अनिल आणि हे बघायचं आणि मग ते करायचं. आणि मग आणखीन एक माधुरीचाच किस्सा आहे की सो गया हे गाणं आमचं खूप फेमस आहे. याला काही कोरिओग्राफर नव्हता, याला एन चंद्रा डिरेक्टर होते. पण ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी इतकं सुंदर गाणं ते रेकॉर्ड केलं, शूट केलं. इतकं छान आज एवढं टॉपला असतं आणि ज्यामध्ये एक म्युझिक पीस येतो 2-3 वेळा आला याच्यावर त्यांना कळलं याच्यावर काय करायचं. आपण कोरिओग्राफर तर नाही आहे. मग ते माधुरीला बोलवलं आणि रात्री आम्हाला 1:30-1:45 आम्ही जरा झोपलो होतो तिकडे आजूबाजूला कारण एखादे शॉट चालायचे ते आम्हाला बोलवलं चला चला चला. मग माधुरीने आमच्याकडून अख्खं मी चंकी पांडे जॉनी पाटकर आणि तो अनिल आमच्याकडून ते तिने रिहर्सल करून घेतली. 1 तास रिहर्सल केली आणि नंतर आमचा ज्यावेळी नंतर या सगळ्यांचे सीन चालू असायचे एकदा मास्टर झालं की आम्ही बाजूला मग त्यांचे क्लोज त्यांचं म्हणजे अनिल आणि यांचे
माधुरी असेल किंवा कोणी चंकी पांडे असे सगळं चालायचं. तर ते केल्यानंतर आम्हाला नंतर यायचा असिस्टंट सांगायचा छोटे छोटे आपका शॉट आहे आमचा, म्हणजे शेवटी आमचे जो एकात क्लोज यायचा. तर ते आम्ही आहे ना कॅमेरा असं ना कॅमेरासमोर जाऊन आहे ना मी चंद्राजी आणि बाबा आझमी कॅमेरामन आम्हाला, तर ते दोघं तिथे उभे असायचे त्यांच्यासमोर जाऊन नाचायचो आम्ही तिघे पण, मी आणि विजय, ए आपला शॉट आ गया, ए आपला शॉट आ गया. ते एवढे हसायचे की ते नालायक लोक आहेत. कारण का आमचा एक शॉट फक्त तो टाक पॅकअप असं असायचं. खूप मजा आहेत, खूप मजा केली ते नवीन आपलं. सुरुवात, एनर्जी आणि ते सगळं तर खूप 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 शिकायला पण मिळालं आम्हाला. बाबा आझमी तर खूप प्रेम करायचा आमच्या दोघांवर, खूप आजही कनेक्ट आहोत. एवढी सुपरहिट सुरुवात झाली हिंदीमध्ये. आजही अनेक जाहिराती म्हणा किंवा आता येऊ घातलेल्या काही वेब सिरीजमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला पाहतो. तर कसं हे वेब सिरीज आणि तिथून सुरुवात झालेली असल्यामुळे आताचा हा टेक्निकल डिफरन्स कसा फेस करता येतो आणि खूप आहे, कसं वाटतंय? खूप आहे, खूप खूप म्हणजे. पण त्यावेळी मला आठवतं बाबा आझमीने ना, तर आम्ही असं प्रश्न विचारायचो. पाटकर तर खूप प्रश्न, हे असं ये ऐसा क्यों किया है, हे ऐसा क्या इसू क्या है, सगळं ही फ्रेम का लावले याची काय सगळं. तर त्याला आवडायचं ते. आणि मग तो काय त्याने एक दिवशी आम्हाला सांगितलं इसमें से देखो अभी क्या दिखता है. त्यावेळी म्हणजे कॅमेऱ्याला डोळा लावायचं म्हणजे खूप कोणाची डेअरिंग नसायची. पण त्याने आम्हाला सांगितलं, अक्षरशः मी त्यातून बघितलं ना तर धस्स झालं होतं. सो वास्ट आणि वाईल्ड असं दिसायचं त्यातून. तो आता कॅमेरा नाही वापरत आपण सगळे डिजिटलवर आलो. आता खूप प्रोग्रेस झालेला आहे सगळ्या लेन्समध्ये, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतकं ॲडव्हान्स. आज तुम्ही कॅमेरा, आता तुम्ही हा कॅमेरा वापरताय, माहिती नाही 7-8 महिन्यांनी वर्षांनी हा कॅमेरा डिबार होतो, तुम्हाला नवीन घ्यावा लागतो. आता इतकं म्हणजे काय म्हणतो त्याला, टेक्निक आणि ह्या सगळ्या गोष्टी कॅमेरेज वगैरे इतके नवीन नवीन येत राहतात. त्यामुळे डिजिटली तर तुम्हाला काम करायलाच पाहिजे. तुम्हाला काही शिकायचं असेल तर तुम्हाला डिजिटल काम करणं, त्यानंतर पोस्टचं काम कसं असतं, एडिट काय होतं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आर्टिस्टला सुद्धा यायला पाहिजे. हल्ली मी बघतो कोणाला काही येत नाही. मी आणि पाटकर सांगत असतो, पण ठीक आहे चालतं. पण माझं म्हणजे आमच्यासारखे जो ऑडियन्स असेल, कोणी आर्टिस्ट बघत असेल, तर त्याला माझं त्या नवीन पोरांना सगळ्यांना सांगणं आहे की पहिला टेक्निकली शिकलं पाहिजे. येस, तिकडनं सुरुवात झाली की तुम्हाला पूर्ण येस ease, येस होऊन येस जातं. येस. इतक्या वर्षांची सर ही कारकीर्द सुरू आहे. अनेक दिग्गजांसोबत काम केलेलं आहे. कोणासोबत काम केल्याचं जास्त समाधान आहे आणि अजून किती म्हणजे इच्छा आहे की बाबा यासोबत काम करायचं राहून गेलं आहे, यांच्यासोबत काम करायची इच्छा आहे, अशी कोणती माझा सगळ्यात आवडता ॲक्टर म्हणजे इरफान खान. त्याच्यावर मी जवळजवळ 4-5 फिल्म्स केल्या आणि एक वेब सिरीज केली, ती नाही आली बिकॉज ऑफ त्याला आजारी पडल्यामुळे ती बंद झाली. म्हणजे खूप आम्ही 30-35 दिवस काम केलं होतं. तो आणि मी म्हणजे खूपच जवळ. पहिला गुन्हा पिक्चर, त्यानंतरचा माझा तेजाब नंतरच्या जवळचा बिपाशा बसूचा दुसरी पिक्चर असेल ती. त्यामध्ये तो आणि मी दोघंच विलन आहोत गुन्हा पिक्चरमध्ये. महेश भटांची पिक्चर आणि अमोल शेडगे आपला डिरेक्टर आहे मराठी. त्या अबोली ज्यांनी त्या केल्यावर त्यावेळी त्यांनी गुन्हा केला होता तिकडे. त्या गुन्हाचा डिरेक्टर तो त्यांनी मला तो रोल दिला होता. आणि दोघंच आम्ही विलन होतो, इन्स्पेक्टर्स. आणि अप्रतिम आमची कामं झाली होती दोघांची. आणि तिथून माझी त्याची ओळख झाली आणि मग ती वाढत गेली खूप. म्हणजे इरफान खानबद्दल बोलायचं झालं तर तो ॲक्च्युली त्यानंतर गणेश सोळंकीचा शशांक सोळंकी, त्यानंतर वरुण बटोला, त्यानंतर दिवांशू धुलिया, ही राजू पाटकर जो अर्चना पाटकरचा नवरा आहे, तो आता मोठा वेंडर आहे. ते सगळे लोक आहे ना क्रिकेट खेळायचे, आजही ते खेळतात. पण त्यांच्याबरोबर मी असायचो, राजूमुळे मी त्यांच्याबरोबर असायचो. तेव्हा मी बघितलं आहे 1-1.5 वर्ष इरफान खान राजू पाटकरच्या ऑफिसमध्ये राहिला होता. माणसं अशी मोठी होत नाही, मी नेहमी म्हणतो की. त्यामुळे त्या इरफान खानमुळे खूप शिकलो मी. आजही सगळ्यांना सांगतो, तुम्हाला काही करायची गरज नाही. इरफानचे सगळे पिक्चर काढा यूट्यूबवर, ह्याच्यावर त्याच्यावर, ते बघत राहा बस. तुम्हाला सगळे येईल. कुठे वर्कशॉप करायची गरज नाही.
नक्कीच. मी तुम्हाला विचारणारच होते, कारण फेसबुकवरती मी बघितलंय तुमचा डीपी आहे त्याच्यासोबत. तर एक मी तिकडे येणारच होते, पण तुम्ही सांगितलंच. आणि इरफान खान सारखे आर्टिस्ट म्हणजे सामान्य लोकांपर्यंत सुद्धा ती रीच आहे त्यांची, की की त्यांची जेव्हा बातमी आली तेव्हा खरोखर घराघरामध्ये त्याची ॲक्टिंग इतकी अफेक्ट होते की त्या माणसाचं नसणं हे प्रत्येक प्रेक्षकाला दुखावणारी ती गोष्ट आहे. तर नक्कीच असंच एक मोठं नाव होतं आपल्या मराठी सिनेसृष्टीतलं, म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. अ, ते जरी आपल्यामध्ये नसले तरी आपण ते मान्य करू शकत नाही आता ते नाही आहे, कारण सिनेमांमधून ते अजरामर आहेत त्यांच्या. आणि तुम्ही सगळे एवढे भाग्यवान आहात की तुम्ही एकत्र काम केलेलं आहे, तुम्ही एकत्र वेळ घालवलेला आहे संपूर्ण. तर ते जाणं त्यांचं कसं पचवलं आहे आणि कसं आहे त्यांच्यासोबतचं रिलेशन आजही? आजही म्हणजे काय लक्ष्मीकांत तिचं तिचं वेगळंच रसायन होतं ॲक्च्युली. आणि त्याच्याबरोबर आम्ही ज्यावेळी पहिली पिक्चर केली तुझ्या वाचून करमेना, पण तो आम्हाला नाटकात ओळखतच होता ना, आम्ही नाटकं पण केली होती तोपर्यंत. आणि साहित्य संघामध्ये असायचं तो पण तिथेच, आणि तोही एकांकिका बघणं अमुक तमुक. तर तिथून आम्ही खूप आधीपासूनच असे म्हणजे ॲक्टर्स ओळखत होतो. पण आम्ही जेव्हा फिल्म करायला लागलो सगळ्या, कुठं कुठं शोधू मी तिला, हमाल दी धमाल, त्यानंतर एक गाडी बाकी आणाडी, खूप आहेत फिल्म. बरेच बरेच तुम्ही म्हणजे एकत्र मी बऱ्याच जवळजवळ सिनेमांमध्ये 40-50 पिक्चर त्याबरोबरच केले असतील. Yes. तर त्या आणि त्यावेळी कसं व्हायचं, मग त्यानंतर काय झालं, आता हिरोकडे येते ना स्क्रिप्ट वाचायला, ती वाचली त्यांनी की तो तिथे सांगायचा, ए बाबा मोरे, हा रोल वाडकर करणार, हा विनय येडेकर, हा विजय पाटकर, हा विजय कदम, बस आता उरलेले रोल आहेत ना ते तुझ्या कोणाला आहेत ते त्याला दे. त्यामुळे त्यामुळे आमची तो जिथे असेल तिथे आम्ही, असं ते गणितच झालं. मी काठी प्रेमात पडली नाटक केलं होतं, त्यानंतर बिघडले स्वर्गाचे द्वार जे फुल नंतर फॉर्ममध्ये आलं त्याचे आम्ही 3दा वेगवेगळे प्रयोग केले, 3दा. पण तेव्हा ते चाललं नाही, पण बिघडले स्वर्गाचे द्वार केलं आणि ते नाटक पुढे 1000 प्रयोग केले त्याला वाले. तर तिथून म्हणजे लक्ष्मीकांत तिचं मला वाटतं ना त्यानं खूप शिकवलं आम्हाला. आज मी सांगेन ना, प्रशांत दामले, विजय आणि भरत जाधव हे जे काही करतात ना ते लक्षाला फॉलो करतात. लक्षाने जे केलं ना तेच ते करतात. मग इतका ग्रेट माणूस होता, पण तो खूप लवकर गेला. आणि आजही म्हणजे प्रिया असेल किंवा त्याची दोन्ही मुलं असतील, ही आजही खूप कनेक्ट आहेत माझ्याशी. स्वानंदी आणि माझी स्वामिनी, आमचं डोहाळ जेवण एकत्र आहे आणि ती इथे येऊन राहत असते स्वानंदी. त्यामुळे आमचं आजही म्हणजे आज मी त्यांना कधीच सोडलेलं नाही आहे. आज त्या दोघांचे ॲडमिशन्स वगैरे आम्ही पण स्प्रिंग डीलला करणं पुण्यामध्ये, सगळ्या गोष्टी केल्या. आजही आम्ही खूप एकत्र आहोत, प्रिया, अभिनय, स्वानंदी. आणि लक्षाने खूप शिकवलं आम्हाला. आजही आम्ही बोलतो ना, जरा आज लोक ज्यावेळी एखादा व्हॅनिटीचा डिमांड करतात किंवा एखादा मेकअप रूमचा डिमांड करतात, त्यावेळी मला लक्ष्मीकांत खूप आठवतो. आम्ही झाडाखाली बसून मेकअप केलेली लोक आहोत, कळलं. आज तुम्हाला एखादी गोष्ट, पण एखाद्या वेळी होतं ना, किंवा नाही तुला सिंगल व्हॅनिटी होणार, तू जरा वाडकरबरोबर शेअर कर. पण नाही करत लोक, आमची नवीन मुलं नाही करत. त्याचं खूप वाईट वाटतं. त्यावेळी तो मला जाम आठवतो. तो असताना तर फटके मारले असे त्यांना. नाही पण लक्ष्मीकांत आणखीन म्हणजे व्यवहारी होता खूप. खूप त्याने खूप शिकवलं, म्हणजे कसं काय करायचं, पैसे कसे मागायचे. आणि एक किस्सा तर खूप छान आहे, जो धूमधडाकाला, म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेला महेश कोठारे अप्रोच केलं तेव्हा अशोक सराफांना त्यांना कळलं की त्याला कळलं की अशोक सराफला त्याच्यापेक्षा कमी पैसे आहेत असं कळलं. त्यावेळी त्यानं महेश कोठारेकडे गेला आणि सांगितलं, नाही नाही, त्याला माझ्यापेक्षा जास्त पैसे द्या, मला 10,000 कमी द्या. असं करून म्हणजे हे 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 असणं खूप महत्त्वाचं आहे. ही जाण असणं त्याला खूप म्हणजे मी पुढे मागे जर आपण म्हणतो ना, वर गेल्यानंतर मी विचारेन, त्यावेळी त्याला विचारेन, वर गेल्यानंतर तुला एवढा त्रास असताना पण तू काय एवढं ड्रिंक घेत राहिला. त्यामुळे तो काय त्याचा प्रॉब्लेम होता आम्हाला आजही कळलेला नाही तो, पण त्याला डेफिनेटली काहीतरी प्रॉब्लेम असणार म्हणून ते झालं. पण त्याला म्हणजे तो ज्यावेळी माझा तन्मय वगैरे होता ना, तर जॉनी, तो, हे सगळे लोक, त्याला मुलं खूप आवडायची. म्हणजे लक्ष्मीकांतच्या आठवणी सांगणार तर खूपच आहेत, म्हणजे आपल्याला एपिसोड्स माझे तर कमी पडतील.
पण त्याच्या आठवणींनी एक खूप वाईट वाटतं आणि खूप रडू येतं. दुसरं चान्स नाही आहे, कारण का लक्षा नसता तर आज मला नाही वाटत आम्ही इथपर्यंत आलो असतो, असं माझं प्रामाणिक मत आहे. नक्कीच नक्कीच सर. लक्ष्मीकांत बेर्डे असतील किंवा बरेच आता एवढी वर्ष तुम्ही काम करताय आणि जसं मी मगाशी इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की बऱ्याच दिग्गज व्यक्तिमत्वांसोबत तुमचे ऋणानुबंध आहेत आजही तितकेच आम्ही पाहतो. तसंच एक मोठ्या दिग्दर्शकाचं आणि तुमचं एक समीकरण आम्ही पाहतो की त्यांच्या सिनेमांमध्ये तुम्ही असताच. तर ते समीकरण कसं आहे आणि त्यांच्याबद्दल काय भावना आहेत? महेश मांजरेकर तर काय आमचं नवरा बायकोचं रिलेशन आहे. अ, हेच मला तुमच्याकडनं घ्यायचं होतं. मी मुद्दाम नाव नाही घेतलं कारण मला माहिती आहे कोणी त्यांचा सिनेमा असला की जयवंत वाडकर हे असतातच. हे समीकरण अख्ख्या इंडस्ट्रीला माहिती आहे. म्हणजे त्या भाडीपामध्ये इंटरव्ह्यू घेतले होतं त्याचा अमेय वाघ आणि यांनी हां. धर्माधिकारीनी. तर त्यांनी विचारलं, सर तुम्हाला जयवंत वाडकर का लागतो, म्हणजे तुम्ही काय आहे तर तुम्हाला कसं आहे, आपण एखादी कलाकृती करतो किंवा काहीतरी करतो तर एक कॅमेरामॅन लागतो, लाईटवाले लागतात, एक ड्रेसवाला लागतो, एक ॲक्टर्स लागतात, तसा मला जयवंत वाडकर लागतो. त्यामुळे महेशच्याबद्दल काय बोलूया, इज अ फॅन्टॅस्टिक मॅन. आणि खूप त्याचा ब्रेन आहे ना, तो म्युझियममध्ये ठेवायला पाहिजे. म्हणजे तो आज इथे काम करतोय समजा, आणि काम करत असताना पण त्याच्याबरोबर आलेलेच असतात. एक लेखक आलेला असतो, कोण प्रोड्युसर आलेला असतो, ॲडवालेले, ते 3-3 लोकं असतात. त्या तिन्ही लोकांबरोबर बोलत असतो आणि त्यावेळी तो डिरेक्ट पण करत असतो. तर त्यावेळी जर एखादं वाक्य आता बोलता बोलता चुकला समजा तिकडे शॉर्टमध्ये, ए वाड्या, ए ऐसा लाईन आहे वो, चल चल क्या बोला तू, हां ओ लाईन ले. म्हणजे म्हणजे कसं मी इथे बोलतोय, मी तो एक्सप्लेन करतोय, मी एक्सप्लेन करतोय आणि त्याचा कानही इकडे आहे. त्याचा खरंच सांगतो त्याचा ब्रेन इतका म्युझियममध्ये ठेवायला पाहिजे ना. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याला एवढा मोठा आजार होऊन सुद्धा त्याला ओव्हरबॉर्न करून आज उभं राहणं, आज एवढं बिग बॉस करणं, इट्स नॉट अ जोक. वर्कहॉलिक माइंड, तो घरी बसू शकत नाही, कळलं ना. आणि इतका ब्रिलियंट, एक तर ॲक्टर तो इतका सॉलिड आहे. आपण हिंदीमध्ये सगळीकडे बघतो, मराठीत पण बघतो. इज अ सॉलिड ॲक्टर, रायटिंग, सगळ्याच गोष्टी आहेत त्याकडे, काही नाही. इज अ टोटल एक पॅकेज म्हणतात ना, तो महेश मांजरेकर आहे. आणि महेश मांजरेकरमुळे आम्हाला इतके देश बघायला मिळाले. मी 7-8 देश त्याच्यामुळे बघितलेत. आज मिक्टा आणि ह्याच्यासाठी घेऊन जायचं 300-350-400 लोकांना, आम्ही सगळे फुकटात घेऊन जाणं, इट्स नॉट अ जोक. येस. आणि 7-8 दिवस बाहेर राहायचं, खाणं पिणं त्यांचं सगळं करणं. ॲज अ ग्रेट माणूस. त्याने ती सुरुवात केली. नंतर ते इम्फा आलं, इम्फामुळे पण गेलो आम्ही, पण त्याने जी सुरुवात केली ती केली. त्यावेळेस त्याला नेहमीच असं वाटतं की आपली मराठी इंडस्ट्री अशी अशी असावी, मोठी असावी. म्हणून आम्ही नटसम्राट असेल किंवा असे त्याचे सगळे पिक्चर बघशील तू, ते असं मोठेच आहेत. दे धक्का असेल फर्स्ट. त्यामुळे इतकं टॅलेंट आहे त्याच्याकडे ना की बाप रे बाप. पण खरं सांगायचं तुला तेच म्हटलं, आज महेश मांजरेकरकडे बोलायचं असेल ना, त्याचे भाऊ पण नाही बोलायला जात. ते मला सांगणार, अरे दादा तो जरा बोल ना, आपल्याला लवकर पॅकअप करून तिकडे जायचं. मग मी त्याला सांगणार तो त्या वर्कहॉलिक याच्यामध्ये असल्यामुळे ते कोणी जवळ पण जात नाही. पण मी जाऊन सांगणार, चल बाबा चल चल, असं करून करणार. त्यामुळे म्हणून म्हटलं मी, माझं आणि त्याचं रिलेशन इज नवरा बायकोचं रिलेशन आहे. पण इज अ फॅन्टॅस्टिक मॅन आपल्या इंडस्ट्रीला मिळालेला. आणि स्वामींच्या कृपेने तो तंदुरुस्त राहू दे हीच इच्छा आहे. नक्कीच. स्वामींचा उल्लेख झाला आपल्या बोलण्यात, त्यामुळे मला असं वाटतं की मी आले तुम्हाला भेटले तर तुमची मुलगी स्वामिनी, तर माझा असा अंदाज आहे की तिचं नाव स्वामिनी का आहे, पण ते तुम्ही सांगा. स्वामिनी एकतर मी मी माझ्या आयुष्यात आल्यानंतर खूप लेट आली आणि मी लेट चान्स घेतला. आणि त्यावेळी ती जवळजवळ शी वॉज 39-40मध्ये प्रेग्नन्सी होती. हो. तर ती एवढी हे होती, ती 9 महिने अक्कलकोटला जायची महिन्यातून एकदा त्यावेळी. आणि असेच आम्ही आता 8 महिने झाले होते आणि डेट आली होती आणि ती म्हणाली मला जायचं आहे. तर मी फियाट घेऊन, मी माझी ताई
तन्मय तन्मय त्यावेळी हॉस्टेलला होता आणि तो आला होता. आम्ही असे चाललो गाडी घेऊन गेलो सोलापूरच्या अलीकडे. थोडंसं काहीतरी ब्रेक नाही लागत म्हणून प्रॉब्लेम झाला. मी म्हटलं आयुष्यात काय झालं यार, एक तर अंधार झाला होता आणि म्हटलं तरी मी आपलं चला जाऊया चालत तर हळूहळू जाऊ म्हटलं. आणि त्यावेळी आता रोड खूप छान झाला आहे अक्कलकोटचा, पूर्वी नव्हता. तर ते तसं करत 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 तिथे पोचलो, गाडी लावली. जन्मेंजय महाराज म्हणजे माझं घर आहे, त्यांचा मुलगा अमोल. तर अमोल होताच. आणि ती संध्याकाळची आरती असते, ती पालखी वगैरे फिरते, त्यातून खालून जाणं वगैरे असं सगळं असतं. छान वाटतं मला. आणि मी त्यावेळी भक्ती निवास वगैरे व्हायचं होतं. तर ती वरती 27 नंबरची रूम असायची, ती मी त्यात झोपायचो. ती म्हणजे तिथून बाहेर बसलो ना की मंदिर दिसतं. आजही स्वामींचं तिथून मंदिर दिसतं, दर्शन होतं. हां, तर तिथे ते मला ठेवायचे माझ्यासाठी. आणि मग गेलो ना अमोलला बोललो, अमोल यार बघ यार गाडी माझी कसं तरी आलो आहे मी, तू सकाळी मात्र कोणाला तरी बोलव यार मॅकॅनिकला. तो बोला हां बोलवतो. आणि मी दर्शन घेतलं, सगळं जेवण प्रसाद घेतला आणि झोपलो. सकाळी आलो उठून, मग त्याने माझं हे ठेवलं होतं, अभिषेक करायचा होता. अभिषेकाला गेलो, आलो वगैरे. अमोल आला. अमोलने सगळं केलं. अमोल म्हणलं अरे यार तू मॅकॅनिक आलाय ना, तू वाट बघतो तुझी. तर त्यावेळेस मॅकॅनिकने मला माझ्या पाया पकडलं. म्हणजे अहो काय करताय, मला वाटलं मला ओळखलं असेल. तो म्हणाला की अरे बाबा तुम्ही इथपर्यंत आलात कसे, एवढा प्रवास तुम्ही कुठून. म्हटलं मला दिसत होतं 43 किलोमीटर त्यावेळी. 43 किलोमीटर तुम्ही इथपर्यंत पोहोचलातच कसे. माझं ब्रेक फेल होता, सगळं गेलं होतं. आणि एवढा पुन्हा मंदिरात गेलो आम्ही, घळाघळा डोळ्यातून पाणी. आणि मी म्हटलं अरे बापरे, म्हटलं यार काय. त्याला तो बोलला तुला मी केलं आहे आता. पण असा तो अनुभव माझा स्वतः घेतलेला. आणि मग आम्ही ठरवलेलं स्वामिनीच नाव ठेवायचं. जेव्हा स्वामिनीच्या आपल्या दादरच्या मठामध्येच तिथं आम्ही हे केलं आहे. तर त्यामुळे आणि स्वामींची सुरुवात मला सतीश पुळेकरांपासून झाली. आणि का सतीश पुळेकरकडे मी 78ला सतीश पुळेकर आला आयुष्यात. आणि पुढची 5 वर्ष आम्ही बिलीव्ह करा म्हणजे सतीश पुळेकरच्या घरातून रानडे रोडवरून आम्ही पलीकडे जायचो आणि दादर टीटीवरून 66 बस पकडून गिरगावात यायचो. मी नेहमीच असायचो. कधी पाटकर, कधी तो मिलिंद वैद्य, कधी तो शिरगाव वगैरे अशी लोकं असायची जी त्या बाजू गिरगावात राहणारी. पण 5 वर्ष मी याच्यात अतिशयोक्ती नाही करत. आणि रोज एकदा घरी आम्ही घरामध्ये सगळे असे बसलेलेच असायचे. आजही रानडे रोडचं घर बाहेर असे सगळे आम्ही लोक बसलेले असायचे. मग ते 10 वाजले की ते मठ बंद होतं ना, मग आम्ही सगळे जवळजवळ 10-12 लोक तर रोज असायची. कधी 20, 25, 30, 35 असे असायचे. आम्ही जायचो, ती आरती करायचो, पाया पडत यायचो. ती अशी त्याच्यामुळे मला सवय लागली आणि मग ती वाढली. आणि मग स्वामींचं काय, स्वामी खूप परीक्षा बघतात. मी नेहमीच सगळ्यांना सांगतो स्वामींची परीक्षा बघतात. म्हटलं स्वामी एकदा परीक्षा तू पास झाला मग तुला मागे वळून बघायचं नाही. कारण मला खूप आनंद होतो ज्यावेळी एखादी आपण एक कलाकृती करतो आणि त्यावेळी पहिले आपले को ॲक्टर्स असतात ते बघतात ना. को ॲक्टर असतात त्यामध्ये मला म्हणजे सुनील शेट्टी असेल, विवेक ओबेरॉय असेल किंवा संतोष जुवेकर असेल, नागेश भोसले असेल, यांनी मला फोन करून सांगितलं आहे वाड्या काय काम केलं यार तू. त्यामुळे मला खूपच. आणि त्यांना रानटी आम्ही पिक्चर करत होतो. आणि आता आम्ही गेल्या महिन्याच्या 15 तारखेपासून ते होतं. त्या शरद केळकर मेन लीड करत आहेत, मी आहे, संतोष जुवेकर, आम्ही संजय नार्वेकर आहे, त्यानंतर छाया कदम आहे. त्यानं माझी ती 2 मुलं आहेत आमची, ती मोठी झाली त्याला हाफ तिकीटची, ती पण आहेत. तर ते करत होतो आम्ही, खूप मजा केली आम्ही. म्हणजे आणि आमचं इथे शूट होतं आणि त्याला ॲक्सिडेंट झाला बिचाराला. त्याला मी गेलो ना घाबरत. आणि सुनील शेट्टी दुसऱ्या दिवशी पोहोचला. बघा लोक खूप ग्रेट असतात हिंदीतले, खरं सांगतो मी. सुनील शेट्टी दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचला हॉस्पिटलला. त्याला बघितलं तो बोला नाही इधर नाही लगना, आपण हिंदुजा जाणे का. मग तो हिंदुजाला गेला. मग अमय खोपकर, राज ठाकरे यांनी फोन करून त्याला जागा मिळत नव्हती त्यामुळे. आणि संजय मिश्रा, मला वाटतं डॉक्टर न्यूरोलॉजिस्ट आहे, त्यांनी त्याला ट्रीट केलं. आणि ते म्हणाले नाही सर्जरी नाही करणार तुला,
तुला विदाऊट सर्जरी मी बरा करतो. आणि केलं त्यांनी. 13-14 दिवसांनी तो घरी गेला. आज जवळजवळ 1 महिन्यावर वर गेला, तर 90% इज ओके. आणि तेव्हा त्याला मी बोललो, मी स्वामींना विद्याला पण म्हटलं स्वामींना धावा करायचा आपल्याला समितसाठी. तो मला आता बोलला आहे, जैसा मैं बाहर निकलूंगा ना, पहिला तू मेरे को फ़ोन करूँगा, तू मेरे को लेके चल, स्वामी के पास अपने को जाने का. तर म्हटलं नाही नाही. पण त्यामुळे स्वामी खूपच एक तर स्वामींमध्ये काय आहे, अध्यात्म आहे येस, आणि अंधश्रद्धा नाही आहे. नक्कीच. आजही आता आपण अक्कलकोटला गेलात तर थोडंसं मॉडर्नायझेशन झालं आहे, पण तेवढं नाही झालं आहे. आजही तसंच आहे, कळलं. त्यामुळे त्यातली जी गंमत आहे ना स्वामींची, आणि तुम्हाला काही वेळा असं होतं, तुम्हाला कोणतरी माणूस मदत करतो आणि आपण त्या मदतीत आपण त्या ह्याच्यात असतो आणि त्याला आपण तुम्हाला तो माणूस दिसत पण नाही. खरं आहे. हे स्वामींच्या बाबतीत बऱ्याच वेळा घडतं. त्यामुळे आणि भंपकपणा नाही आहे अजिबात. बाकीच्या ठिकाणी जेवढा भंपकपणा चालतो तेवढा नाही. त्यामुळे खूप खूप आमच्याकडे तुला स्वामी 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 खूप स्वामी येस, दिसतील. मला मागे दारातच पुढे दिसले. दारात सगळी दारातच दिसले मला. माझं दर गुरुवारी माझं स्वामी दर्शन होतच होतं. आज पहिल्यांदा इथे संध्याकाळी यायचं होतं म्हणून आज पहिल्यांदा हुकलेलं. बट जशी मी तुमच्या दारात आले, मला तिथेच स्वामी दर्शन झालं. मी लिटरली त्यांना म्हटलं मागाशी की आज मठात नाही जाणं झालं, पण स्वामींनी इथे येऊन दर्शन Yes, दिलं मला. yes. आणि त्यामुळे इथे मला सगळीकडेच स्वामीवास आहेच, लाभतोच आहे मला. सो टचवूड ही स्वामी कृपा अशीच राहू दे आणि तुमच्याकडनं अशीच स्वामी सेवा घडू दे. शेवटी एक आता म्हणजे प्रेग्नन्सी स्टोरी तर मला कळली, पण मला लव्ह स्टोरी जाणून घ्यायला आवडेल तुमची आणि मॅमची, की कशी ती लव्ह स्टोरी होती. लव्ह स्टोरी म्हणजे तुला सांगू का, मी एक नाटक करत होतो, दॅट इज संगीत म्युनिसिपालिटी. हे नाटक होतं आणि त्याचे दिलीप कोल्हटकर डायरेक्टर होते आणि त्यामध्ये शोभा प्रधान, त्यानंतर प्रदीप पटवर्धन, वसंत सोमण, त्यानंतर संजय मोने, मी, सुलभा मंत्री, बरेच लोक नाही येतात इथले, गेले बिचारे. पण ही सगळे लोक आम्ही मस्त मजा ते करतो. तर त्यामध्ये एक डान्स परफॉर्मन्स होता. माझी बायको ही विशारद आहे, तर तिला लावणी करायची होती. त्या लावणीसाठी तिला बोलवलं गेलं होतं. तर ती लावणी आणि एक छोटासा सीन असायचा. त्यातली संगीत म्युनिसिपालिटीची गाणी खूपच छान आहेत, तर ते करायला तिला बोलवलेलं. तर तिथे आपलं ठीक आहे, आम्ही ओळख झाली आणि ती पुढे वाढत गेली आणि ती शी इज MA MPhil फर्स्ट क्लास फर्स्ट आहे. विभा शिरवाडकरांची PhD तिच्याकडे आहे. महाराष्ट्रातून दुसरी आहे. तिच्याकडे नॅचरोपॅथीची PhD आहे आणि आता आयुर्वेदावर काम करते. बाकी तुला एवढी क्वालिफाईड बाई माझ्या आयुष्यात येणं म्हणजे खरंच. आम्ही पुळेकर आमच्या आयुष्यात आला आणि मी, प्रदीप पटवर्धन, पाटकर, आम्ही शिक्षण आमचं तेवढंच झालं TY पर्यंत, एटी करत, कळलं. आम्ही नाही गेलो पुढे, पण आम्ही आज सांगतो कारण खूप गरजेचं आहे. आज लोकांना सांगतो बाबा, एक डिग्री पाहिजे काही केलं तरी. त्या डिग्री तुम्हाला आपल्या क्षेत्रात काही नाही झालं तरी म्हणजे त्या डिग्रीमुळे तुम्हाला पुढे जॉब मिळू शकतो, काहीतरी करू शकाल तुम्ही. तर अशी ती माझी ओळख झाली आणि मग ती भेटली. आणि मग तिचे वडील तर RTO होते, मुंबईचे RTO होते वडील, BD नाईक. त्यामुळे ॲक्सेप्टच नव्हतं करत आम्हाला. बाप रे, मला काय पोलीस आणून काय फिल्मी, एकदम फिल्मी. कारण का ते आता वडील RTO आणि त्यांना वाटणं ना कुठे. आणि त्या आजही तुला सांगू का, आजही आपल्या क्षेत्रात आत्ता लोक त्याला सपोर्ट करतात किंवा पण तरीसुद्धा आजही माझं मत आहे की आपल्या याच्यात नाही करत. त्यावेळी तर शक्यच नव्हतं. नाटक बिटक करणारं म्हणजे वाया गेलेली माणसं ही सगळी, असंच होतं ना त्यामुळे कोण भरोसा ठेवणार. आणि नशीब माझी बँकेत नोकरी होती. बँक ऑफ इंडिया एक मला मोठं आधार. म्हणजे बँक ऑफ इंडिया मी पहिल्यापासूनच आहे. मी पार्ट टाईम पण करत होतो, मग फुल टाईम झालो, कळलं. आणि मग मी 2000 साली VRS घेतली, मी आणि विजय भाटकर दोघांनी. पण हे करत असताना एवढा त्रास. तर माझे सगळे मित्र होते त्यामुळे मला एवढं काही झालं नाही. मग वी मॅरिड आणि मग स्वामिनी झाली आम्हाला. स्वामिनी झाल्यानंतर जवळजवळ 8-9 वर्षांनी त्यांनी ॲक्सेप्ट केलं आम्हाला.
आज मात्र मी त्यांचा सगळ्या जावयांमध्ये मी लाडका जावई. वाव. नक्कीच. हीच म्हणजे एवढ्या वर्षात आता रिअल लाईफमध्ये सुद्धा तुम्ही एवढी फिल्मी लव्ह स्टोरी जगलेला आहात. इतकी वर्ष ही यशस्वी कारकीर्द तुमची झालेली आहे. अनेक माणसांसोबत तुमचे छान ऋणानुबंध आहेत जसं मी मगाचा म्हटलं. एक प्रश्न राहिला की तू कोणाकोणाबरोबर कामं केलं आणि कोणाबरोबर हां, काम करायची इच्छा right, इच्छा आहे. आहे. एक इच्छा होती अमिताभ बच्चन बरोबर काम करायची, ती झाली माझी पूर्ण. माझी जाहिरात आत्ता चालूच आहे, त्याचा दुसरा पार्ट पण येईल. मला मला सगळेच म्हणजे मी अक्षय बरोबर काम केलं. हो. अक्षय बरोबर काम करताना मी तुम्हाला माहिती आहे बरून मस्का सगळं खायला घेऊन जातो सगळी. हो. तर ते मी घेऊन गेलो बेबीच्या वेळी. आणि माझं नीरज पांडेबरोबर मी आधी ॲड पण करत होतो. नीरज पांडे मी वेनसडेमध्ये पण काम केलं होतं. पल्साने आपलाच कॅमेरामन होता, ज्याने गाबरीचा पाऊस वगैरे फिल्म त्याने शूट केलेली आहे, कळलं. आज इतका फंटॅस्टिक आपला कॅमेरामन आहे पल्साने. तर पल्साने बरोबर काम तर त्यांना माहिती होतं, ते बिंदास खात होते. तर ते मी त्याला बोलवलं. आणि त्यावेळेचे माझे तेजाबची सगळी पोरं, ती त्याचा कोण बॉडीगार्ड, कोण काय. तर मी ते दीपक म्हणून होतो, दीपक यार उसको बोलना यार मैं गाड़ी में जाते हैं अपन वैनिटी में खाते हैं. तर तो गेला सर वो नाही नाही वैनिटी में नाही इधर लाने को बोल, असं काय तो बोलला असेल त्याला. तर मी परत आहे तो तिथेच आहे. मी गेलो यार अक्षय यार आपण खाते ना चलो ना. नाही यार नाही अरे भाई इधर गंदा आहे. आणि खूप मीलमध्ये ते शूट होतं, ते घाण असतं सगळं. तर मी बोला उधर जाके अपन खाते हैं वैनिटी में बैठ के. तो बोला नहीं इधर ही. और एक बात बताता हूँ तुमको, अगर मैं 10 बार वैनिटी में जाऊंगा ना तो मैं प्रोड्यूसर का 1 घंटा वेस्ट करूंगा. म्हणजे केवढी सोच आहे. मी ब्लँक झालो. आणि मी म्हटलं अरे उगाच नाही हे लोक मोठे झाले. खरंच. आणखीन एक किस्सा आहे त्याचा माझा, म्हणजे मला सांगितलेला टिळेकरने, महेश टिळेकर माहिती आहे तुम्हाला? हां. तर तो आधार नावाचं पिक्चर केलं होतं, त्यामध्ये अक्षय कुमार आहे मराठी पिक्चरमध्ये. त्यांची खासियतच आहे ना महेश टिळकरांची, त्यांच्या सिनेमांमध्ये एक हिंदी आर्ट. मी त्याच्या सगळ्या सिनेमा विजू गोटे, तो दिनेश हिंगू हे सगळे आम्ही सगळेजण असायचो. आणि हिंदी आर्टिस्ट म्हणजे त्यांची एक असते. आणि त्याची खासियत काय माहिती आहे टिळेकरची, म्हणजे आजपर्यंत मला कुठेच नाही मिळाले. तो म्हणजे आपण शूटिंगला जायचो ना त्याच्या आधी हे पॅकेट आहे तुझं ऐशो पैसे आधी. तर तो सगळ्यांना तसं करायचा, आजही करतोय तो. त्यामुळे त्यामुळे त्या आधारमध्ये मी नाव नाही घेणार ॲक्ट्रेसचं, त्या ह्याच्यामध्ये अक्षयला त्यांनी बोलवलेलं. तर ती 7ची शिफ्ट होती. अक्षय वाटे रात्रभर कुठेतरी शूटिंग करत होता. तो तसाच गाडीने आला आणि त्याला जो स्पॉट सांगितलेला पुण्याचा तिथे जाऊन तो उभा होता. आणि 7:15 साडेसातला हा पोचला महेश बोला अरे किधर आहे सब लोग. नाही अरे महेशची झाली धावपळ. तर आपली एक हिरोईन तिथे 8:30 वाजता पोचली. म्हणजे माणूस का मोठा होतो ना तर ते याच्यासाठी. आमिर खान ऑल्सो माझा पहिला शॉट आहे तो मी मेलेला आहे. म्हणजे आधी पहिला शॉट तो झाला माझा, कळलं. त्या शॉटमध्ये मला रिलॅक्स होतो ना, मी मस्त बघत होतो. तर तो ज्यावेळी ते सगळ्यांवर चिडतो ना इन्स्पेक्टर सगळ्या मनोज जोशीवर वगैरे, क्या यार तुम लोग क्या किया यार, इतना अच्छा प्रूफ मिला था तुम लोग की वजह से गया हो, सो मार डाला उसने वगैरे शिवाय देत होतं. तर तिकडे एक आपला ज्युनियरचा आमचा ट्रॅफिकवाला होता. तर तो विचारतो ना कोणता सिग्नल पे खडा. तर तो मैं असं आई शपथ तर कट गेला आयला कट केलं आहे. आणि मग गेला त्याकडे सगळं सीधा बोलो वापस बोलो. हां अच्छा ऐसा बोलो, हां चलो वापस रोल. आणि केलं वगैरे. मग मी म्हटलं यार प्रश्न बरं याला धाडधाड बोलायचं होतं, त्याचं फंबल होतंच ना आपलं, तर फंबल होत होतं. तर हा तुला सांग असं बोललो ना आपण की आपलं फंबल होत नाही. हे आम्हाला पुळेकरनी शिकवलंय. ह्याला कोणी शिकवलंय, ह्याने वर्कशॉप केलंय का असं मला विचारायचं होतं. आणि त्यावेळी तो सतत म्हणजे आशुतोष गोवारीकर माझा आणखीन एक चांगला मित्र आहे. आशुतोष गोवारीकरवर नेहमी असायचा तो. तर आशुतोष होताच सेटवर.
त्यावेळी मी आशू म्हणजे एक रात्र मंतरलेली की कुमार सोनीनी डिरेक्ट केलेली फिल्म होती, कोणीतरी आहे तिथेवरची. त्यामध्ये निळूभाऊ, नंतर डॉक्टर लागू, अश्विनी भावे असे सगळे खूप, आणि त्यामध्ये मकरंद देशपांडे, आशुतोष आणि संजय मोने हे ते 3 भाऊ, असं ते सगळेजण आम्ही लोक सगळे आम्ही एकत्र राहायचो सगळे. तर मी त्याला विचारलं, यार आशू मला काहीतरी विचारायचं. मग पहिला दिवस ना, म्हटलं कसं विचारायचं तुम्ही, बोलू हाँ ये ना, अरे ये जयवंत वाडकर, हाँ मेरे को बोला, जॉन बोला मेरे को ये थिएटर का एक्टर है, अच्छा तो उसको कुछ पूछना, पूछो ना. तो बोला ये सब किधर सीखा. तो बोला मी सत्यदेव दुबेकडे गेलो होतो. त्यावेळी आमचा बर्मन आहे ना, तो ॲसिस्ट करायचा. त्या बर्मननी याला 4-5-10 दिवसांनी घालवलेलं, आम्ही लागलोले, तू नाही आलं का छान असं करून. तर तेव्हा त्याने तिकडे तो शिकला होता ते सगळं, कळलं. तर ते सांगण्याचा मुद्दा तो, मी त्याला विचारलं फिर, तो बोला हे तो डबिंग भी कर सकते ना, आपण शूट केलं, फंबल झालं, डबिंगला करू शकतो. तो बोला नाही, डबिंग में मेरे फ्रेम में जो भी लोग होते हैं, डबिंग करशील पण चेहऱ्यावर जर असं झालेलं दिसणार ना एक्सप्रेशन. त्यामुळे म्हटलं अरे वा क्या बात आहे, ह्याला म्हणतात परफेक्शन, ह्याला म्हणतात. त्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये ही सगळी लोक आली ना. खूप विशाल भारद्वाज अगेन मकबूल नावाची फिल्म केली, त्यामध्ये इरफान होता. काय काम आहे यार, काय किती सुंदर सुंदर सिनेमांचा भाग आहात तुम्ही. आणि तुम्ही याची देही याची डोळा हे सगळं अनुभवलेलं आहे. ही सगळी व्यक्तिमत्व तुमच्या सोबतीला होती, त्यांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे. तुम्ही खरंच भाग्यवान आहात, ते तुम्हाला माहिती आहे का? नाही मी खरंच परत म्हणा. आणि मला तर आता हास्य जत्रा, आता तू बघत होतीस हास्य जत्रा आणि हवाई होते, ह्या लोकांनी मला एवढं मोठं केलं आहे. एवढ्या वेळा माझं नाव घेतं, मी असलो तरी नसलो तरी. आणि आता एक वेगळं कारण आहे ना, की या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये सेल्फी स्टार वाड्या म्हणून तुमचं वेगळं झालेलं आहे. तर ती एक आवड कशी आहे तुम्हाला, आधीपासून आहे का त्या हल्ली आहे, काय त्याच्याबद्दल? नाही माझ्याकडे जवळजवळ 2010 पासूनचे फोटोग्राफ्स आहेत मी काढलेले सगळ्या शोजचे. माझ्या कॉम्प्युटरवर मी येतो आणि मग दर 3 महिन्यांनी पुन्हा त्यात भरत जातो, यातले रिकामी करून तिथे. नाही मला ती आपोआप आवड लागली, असं काही नाही, असं करत करत करत. आणि मग नंतर मला काय माहिती आहे ना, आता मला माहिती आहे की कोणाबरोबर कोणाचा फोटो काढले पाहिजे. माझ्या फोटोचं कधी मी ॲट रँडम नाही करत, हे दिसलं काढ असं नाही. मग मी बोलणार ना, आता माझ्याकडे बऱ्याच सिंगरचा एक फोटो आहे, अवधूत असेल, अजित परब असेल, सगळे मोठे, मोहरीर असेल, हे सगळे म्युझिक डिरेक्टर सगळ्यांचा एक मला भेटले, थांब आणि मी जाऊन घेऊन येऊन ते थांबतात बिचारे. त्यांना माहिती आहे वाड्या म्हणजे काहीतरी करतोय, मी येणार. मग त्या सगळ्यांचे फोटो, किंवा मला माहिती आहे अशोक सराफ आणि सचिन हे एकत्र आले की त्यांचा फोटो. त्यामुळे त्या फोटोंचं कॉम्बिनेशनच माझं इतकं ग्रेट असतं ना. आणि कधीही समजा विरोधात असतील लोक, त्यांना पण मी आणतो आणि त्यांचे पण फोटो काढतो. आज तुम्ही बघितलं असेल, आता पण महेश कोठारेंच्या आता झालं होतं बुकचं प्रकाशन, तर माझाच फोटो टाकलाय त्यात, मी सेल्फी घेताना. म्हणजे मठा असेल कोणी, सगळे लोक, किंवा विजय केंकरेजी 100 नाटकांचं झालं, त्यात माझाच फोटो टाकलेला आहे, मी काढलेला फोटो तिथे टाकला. मस्त. तर ही सगळी जी माणसं तुम्ही गोळा केलेली आहेत, जसं आपण आपला मगाशी उल्लेख झाला लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा, ते जरी नसले तरी तुम्ही त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहात, त्यांचं कुटुंब तुमच्या कुटुंबाचा भाग आहे. तर अशाच एका जवळच्या व्यक्तीने त्यांच्याबद्दल त्यांचं एक मनोगत तुमच्यासाठी व्यक्त केलेलं आहे, सो मी ते तुम्हाला दाखवते आता. नमस्कार, मी प्रिया बेर्डे. जयवंत वाडकर हा माझा फक्त मित्रच नाही आहे, गेली अनेक वर्ष आम्ही मित्र आहोत, पण तो फक्त माझा मित्रच नाही, तर आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत. जयवंत, परत विद्या, स्वामिनी, आम्ही सगळे कुठलीही फंक्शन्स असू देत, घरातल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही त्यांच्या असतो, ते आमच्या कार्यक्रमामध्ये असतात. आणि वाड्याबद्दल एक सांगायचं झालं, तो आमच्या सगळ्यांचा वाड्या आहे. तो कुणाचेही वाढदिवस विसरत नाही. प्रत्येकाला वाढदिवसाला आवर्जून फोन करणं आणि त्यांना शुभेच्छा देणं. आणि त्याचबरोबर त्याच्याकडे प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो असतात. म्हणजे मी असं म्हणेन की कधी कधी असं मी जरा म्हणतो, अरे वाड्या किती सगळ्याचे फोटो काढतो, कशाला पाहिजे एवढे फोटो. पण मला असं वाटतं की आणखीन 10 वर्षानंतर जेव्हा वाड्याकडे असलेला जो डेटा आहे, तो डेटा जर बघण्यात आला, तर
अनेक आठवणींचा खजिना त्याच्यामध्ये मिळेल. अनेक लोकांच्या आठवणी, आणखीन खूप चांगल्या चांगल्या कार्यक्रमांचे त्याच्याकडे असलेला तो साठा, हे तेव्हा बघण्यामध्ये खूप मजा असेल. आणि वाड्या हा जगत मित्र आहे. प्रत्येक आपल्या इंडस्ट्रीमधल्या कलाकाराच्या सुखदुःखामध्ये तो असतो, मदतीला धावून जाणार आहे. असा आमचा वाड्या खूप खूप चांगला माणूस आहे, खूप चांगला मित्र आहे माझा. आणि मी त्याला असं म्हणेन की तू वाड्या सतत छान राहा, खुश राहा. आणि त्याला जेवणाची खूप आवड आहे, खिलवायची आवड आहे. म्हणजे आम्ही नेहमी वाड्याच्या घरी जातो, विद्या खूप छान पद्धतीने स्वयंपाक करते, आम्ही तिकडे जाऊन आम्ही मग रात्रभर मजा करतो. मग आमचा एक असा ग्रुप आहे, वाड्या आहे, विजय पाटकर, विजय कदम, आम्ही सगळे खूप मजा करतो. आणि प्रत्येक सण गणपतीला वाड्या आवर्जून घरी येतो. वाड्याच्या काही गोष्टी फार घेण्यासारख्या आहे की त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य आहे, आणि हे असं खूप कमी लोकांमध्ये दिसतं. मैत्री करणं खूप सोपं आहे, पण टिकवणं खूप कठीण असतं. ते वाड्याने इतक्या वर्षामध्ये केलेलं आहे. तेव्हा वाड्या, लव्ह यू, थँक्यू. थँक्यू प्रिया. नाही, मी म्हटलं ना की जरी आता वेगवेगळे ते तिकडे राहतात, आम्ही असंच असेल, अदरवाईज आम्ही खूप एकत्र आहोत. खूप एक एक क्षण आम्ही काही असेल तरी. आणि मला असं काय वाटतं माहिती आहे ना, आपला कर्म आपल्याला देत असतो. आपण कर्म चांगलं केलं ना तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आपण नीट इकडनं आहे ना, क्लीन राहिलं ना आयुष्यात, काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कोणाला नसतात. आज मोदी असेल, कोणी असेल, सगळ्यांना प्रॉब्लेम कोणाला नाही. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात, पण त्या प्रॉब्लेम तुम्ही पॉझिटिव्ह घेऊन चालणं आणि त्याच्यावर मात करणं हे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्याच गोष्टी काही देव तुम्हाला देत नाहीत ना. काही गोष्टी तुम्हाला वेट करावं लागतं, झगडावं लागतं, मग मिळते. त्याला कारणं असतात, आणि ते त्यानंतर मिळालेली गोष्ट असते ती खूप तुम्हाला आनंद देऊन जाणारी असते. त्यामुळे कधीही नर्वस व्हायचं नाही, कधीही पॉझिटिव्ह एनर्जीनी जगायचं असतं असं मला वाटतं. आणि मी नेहमीच म्हणतो की कोणाचं काम अडलं असेल तर मला घेऊन चला, तुमचं काम नक्की होईल. नक्कीच. थँक्यू सो मच सर. तुमच्याशी आज गप्पा मारल्यानंतर एक वेगळे जयवंत वाडकर मला अनुभवायला मिळाले. ही संधी मला तुम्ही दिलीत, आज इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या सो मोस्ट ऑफच्या एपिसोडमध्ये. त्यासाठी तुमचे मनापासून आभार. तर मंडळी, हे होते आपले सर्वांचे लाडके अभिनेते जयवंत वाडकर सर, म्हणजेच अख्ख्या इंडस्ट्रीचा लाडक्या वाड्या. आज या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातले काही वेगळ्या गमती मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. हा एपिसोड आपल्या यूट्यूबवर सो मोस्ट ऑफ या चॅनलवर पाहायला विसरू नका. तसंच यूट्यूबवर सो मोस्ट ऑफ हे चॅनल सबस्क्राईब करा, तसंच बेल आयकनही प्रेस करा. भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये, पुढच्या नवीन पाहुण्यांसह आणि त्यांच्या नवीन स्टॉकसह. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.